और इस वक्त एक बड़ी और अहम खबर आपको बता दें, जानकारी मिल रही है कि महाराष्ट्र के डेप्यूटी सीएम एकनाथ शिंदे का बड़ा बयान सामने आया जिसमें उन्होंने कह दिया कि शिंदे को हल्के में मत लेना। सुनिए शिंदे का ये पूरा बयान, क्या कहा है और किसको उन्होंने कहा है कि उन्हें हल्के में न लिया जाए। मी कधी कधी म्हणतो या एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका। तुम्ही हलक्यात घेतलं, तुमचा टांगा पलटी करून टाकला। या दाढीने तुमची गाडी काय खड्ड्यात घातली गाडी कधी तेव्हा। अरे आज मी कुठंतरी वाचलं, तो त्यांना लावलेला डायलॉग त्यांनी दुसरीकडे आज कुठल्या तरी पेपरला, अरे तुम्ही त्याच्यामध्ये लिहिताय समांतर, म्हणजे दाढीला हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका। मी तुमच्यासाठी बोललोय, तुम्ही डायव्हर्ट कुठं करताय? म्हणाले समांतर पॅरलल सरकार। अरे बाबा, शिवसेनेच्याकडे असलेली जी खाती आहे त्याचा आढावा घ्यायचा, त्यांना चालना द्यायची। व दुसरा वैद्यकीय कक्ष तो जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते तेव्हापासूनचा आहे। कुठं काय तुम्हाला लक्षातच राहत नाही काय? शेवटी आपलं काम काय असतं? लोकांना सेवा जास्त मिळाली पाहिजे, लोकांना ज्यादा सेवा मिळाली पाहिजे, लोकांना सुविधा जास्त मिळाल्या पाहिजे, यासाठी आम्ही सगळे टीम म्हणून काम करतोय। तुम्ही किती देव पाण्यात बुडवले तरी आमच्यामध्ये काय कुठलं कोल्ड वॉर बीर नाहीये, आणि आमच्याकडे फक्त काम करणाऱ्यांचाच एक टीम आहे। आणि जे विकासाला विरोध करतात त्यांच्या बरोबर आमचं वॉर आहे, युद्ध आहे। विकास विरोधी लोकांच्या बरोबर आमचं युद्ध आहे। तो शिंदे का बयान आपने देखा। ऋत्विक भालेकर ज्यादा जानकारी के साथ हमारे संवाददाता जुड़ गए। ऋत्विक, जब टीम बनकर काम कर रहे हैं और कोई मनमुटाव या कोल्ड वॉर नहीं है, तो ये तांगा किसका पलटने की बात हो रही है? तो बिल्कुल देखिए, एकनाथ शिंदे ये साफ करने की कोशिश कर रहे थे और इससे पहले